राधानगरीत खासदार शाहू महाराज छत्रपती यांचं राधानगरी तालुका संपर्क कार्यालय सुरू करण्यात आलंय। या कार्यालयाचा शुभारंभ महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नेते कृष्णराव बापू किरुळकर यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी महाविकास आघाडीच्या मित्रपक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा आणि ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळे यांचे वडील सुरेश कुसाळे यांचा गौरव करण्यात आला। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी देशातलं सर्वात प्रभावी आणि जनतेचं कार्य करणारं हे एकमेव कार्यालय असेल असा विश्वास व्यक्त केला। या कार्यालयात येणारा प्रत्येक माणूस आपला असून इथं येणाऱ्या प्रत्येकाचं काम केलं जाईल असं अभिवचन आमदार सतेज पाटील यांनी दिलं। त्या दुर्गम तालुक्यामध्ये खासदार म्हणून ऑफिस असावं अशी माझी संकल्पना होती, कारण की या जिल्ह्याचं राजकारण करत असताना आज खासदारकीच्या माध्यमातून 2-3 वेळा लोकांच्या समोर आम्ही आलो, परंतु निवडणूक झाल्यावर सुद्धा लोकांचा जनसंपर्क आमचा राहिला पाहिजे। फक्त निवडणुकीपुरतं आम्ही येतोय असं न होता तो ऋणानुमान कायम राहिला पाहिजे, हा माझा उद्देश आहे। मी अनेकांना सांगितलं, हे ऑफिस चालू करताना अनेक जण म्हणले साहेब कसं होणार काय होणार, मी म्हणलं मला मी हयात आहे तो पण राजकारणच करायचं, मला काय तो जाऊन कॉलेजवर कुठं बसायचं नाही म्हणलं, त्यामुळे मला पर्याय नाही म्हणलं, हे ऑफिस काढायलाच लागणार, सगळं चालवायलाच लागणार, कारण पुढं 5-25 वर्ष राजकारणात हे राहायचं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आता आपण कराव्याच लागतील। आणि म्हणून हा विचारपूर्वक निर्णय मी त्या ठिकाणी घेतला। आदरणीय महाराजांनी त्याला मान्यता दिली आणि महाराजांना देखील तो निर्णय आवडला, कारण की शेवटी आज मतं घेताना आम्ही लोकांना अनेक गोष्टी। ऑलिम्पिकवीर स्वप्नीलचं स्वागत भव्य दिव्य करण्याचं नियोजन महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं करावं असं आवाहन त्यांनी केलं। राज्याची सत्ता महाविकास आघाडीची असणं हे आपलं ध्येय आहे। सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला आधार द्यायचा असेल तर एकसंघ राहून महाविकास आघाडीचे उमेदवार आपण निवडून आणूया असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं। खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी आरोग्य, शिक्षण, पर्यटन, मूलभूत सुविधा आणि सर्वसामान्यांना आधार देण्यासाठी कार्यालयाच्या माध्यमातून 24 तास जनतेच्या संपर्कात राहणार असल्याची ग्वाही दिली। गोकुळचे संचालक RK मोरे यांनी अभयारण्यग्रस्तांचे प्रश्न आणि दूधगंगा धरणाच्या गळतीची समस्या मांडली। यावेळी जिल्हा बँक संचालक AY पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विजय देवणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष VB पाटील, गोकुळचे संचालक RK मोरे, अभिजित तायशेटे, गोकुळचे माजी संचालक PD धुंद्रे, भोगावतीचे माजी चेअरमन सदाशिवराव चरापले, शेकापचे एकनाथ पाटील, सुरेश कुसाळे यांची भाषणं झाली। यावेळी महिला काँग्रेस अध्यक्षा सुप्रिया साळुखे, सुधाकर साळुखे, RK पोवार, राधानगरी तालुका अध्यक्ष हिंदूराव चौगले, सुरेश चौगले, शामराव देसाई, संजय सिंह पाटील, AD पाटील, मधुकर रामाने, शरद पाडळकर, दयानंद कांबळे, विष्णुपंत एकशिंगे, दत्तात्रय धनगर, पांडुरंग भांदिगरे, भोगावतीचे संचालक अभिजित पाटील, राजेंद्र कवडे, मानसिंग पाटील, प्रसाद टवर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।